भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात एक नाव वारंवार घेतले जात आहे, ते म्हणजे रुपाली चाकणकर। अलीकडेच अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील 177 फोन कॉलची माहिती उघड केली आहे। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातला 17 फोन केल्याचे पुराव्यामध्ये दिसत आहे। हे कॉल नेमके कशासाठी केले, असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे। यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। अंजली दमानियांना अटक करा अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे। दमानियांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कोणी दिले याची चौकशी करा असे महाजन म्हणाले। अंजली दमानियांना अटक करून त्यांना कॉल डिटेल्स कोणी दिले याची चौकशी करा अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे। अंजली दमानिया स्वतःला काय पोलीस महासंचालक समजत आहे का? त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात? हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे। उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशीच बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला धोका आहे। त्यांना कॉल डिटेल मिळतातच कसे याची चौकशी करा। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता असल्याचे महाजन म्हणाले। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानियांच्या आरोपावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड भडकल्याचे पाहायला मिळाले। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अनेक कॉल रेकॉर्ड असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। यावर बोलताना आमदार संजय गायकवाड भडकले। ते म्हणाले की आपला देश हा हिंदू धर्मीयांचा देश आहे, देवी देवतांना मानणारा देश आहे। माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भोंदू घराच्या पोटात काय आहे हे थोडेच माहिती होते। त्यामुळे कोणी कोणासोबत फोटो काढला किंवा कोणाला कॉल केला याचा तर अर्थ होत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे हे बेशर्माचे लक्षण आहे। व या ज्या काही 2-3 बाया ट्यूट्यू करतात त्यांनी ते बंद केले पाहिजे। विनाकारण त्यांनी राजकारण करू नये असे गायकवाड म्हणाले। त्या भोंदूबाबाने जे काही केले असेल ते बाहेर काढले पाहिजे अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।